मित्रांनो नमस्कार. नारायण राणे, नितेश राणे आणि निलेश राणे या तीन राणेंच्या विरोधामध्ये महाराष्ट्राचं सरकार पेटून उठलंय. वाटेल तेव्हा चौकशीला बोलवायचं, वाटेल तेव्हा अटक करायची हे धोरण महाराष्ट्राच्या सरकारने ठरवलेलं दिसतंय. राणे परिवारावरती सातत्यानं वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे दाखल होत आहेत आणि याच गुन्ह्यावरती राणे परिवार बोलताना आपल्याला दिसतोय. आता राणे परिवाराने शरद पवारांच्या वरती आरोप केलाय की शरद पवारांचे संबंध हे दाऊदशी आहेत आणि त्यामुळं राणेवरती गुन्हा दाखल झालेला आहे. आपण हिंदू मुस्लिम दंगा पेटवून देण्याचा प्रयत्न करत आहात असेही आरोप आहेत. शरद पवारांच्या वरती दाऊदशी संबंध असल्याचा आरोप केल्याचाही आरोप त्यांच्यावर लावण्यात आलेला आहे. असे अनेक आरोप राणे परिवारावरती लावून त्यांना नोटीस देणे, चौकशी करणे, अटक करणे या प्रक्रिया चालू आहेत. याआधी केंद्रीय मंत्री नारायण राणेंना देखील अटक करण्यात आलेली आहे. नितेश राणेंना देखील अटक होऊन राहावं लागलेलं आहे. निलेश राणेंच्या वरती देखील कारवाया सुरू आहेत आणि हा राणे परिवाराने आपला आवाज बंद करावा यासाठीचा प्रयत्न आहे अशा स्वरूपात बोललं जातं आहे. चला आपण ज्या विषयावरती राणे बोलतायत त्या विषयाला जरा स्पर्श करून येऊया. आरोप राणेंचे आहेत पवारांच्या वरती, त्यामुळं आमचे आरोप नाही आहेत, हे राणेंचे आरोप आहेत हे स्पष्ट करतो. म्हणजे राणेंच्या सोबत आमचाही नंबर उगाच लागायला नको म्हणून ही स्पष्टता करावी लागते आहे. शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांच्या सोबतच्या संबंधाबाबत बोलणारे राणे हे पहिले आणि नवे नाहीत. सो डोंट गिव्ह क्रेडिट टू नितेश राणे, नारायण राणे आणि निलेश राणे. कृपया यांना याचे श्रेय देऊ नका. शरद पवारांचे दाऊदशी संबंध असल्याचे आरोप याआधी अनेक राजकारण्यांनी केलेले आहेत. त्यात गोपीनाथ मुंडे यांचा नंबर अग्रभागी लागतो, पहिल्या क्रमांकावर लागतो. त्याही पेक्षा मला तुम्हाला अजून काही सत्य दाखवायचे आहेत. आता ही जी कागदं तुमच्या डोळ्यासमोरून सरकत जात आहेत ती कागदं खूप महत्वाची आहेत आणि या कागदामध्ये काय लिहिलंय हे तुम्हाला मी सांगणार आहे. साधारणतः ही 11 पानं आहेत जी तुमच्या डोळ्यासमोरून आता सलग तरळत जात आहेत. एक एक कागद तुम्हाला वाचता येणार नाही, पण हा कागद बघणं आवश्यक आहे यासाठी ते सांगतोय. त्यातले प्रमुख मुद्दे तुम्हाला मी दाखवणार आहे. झाली 11 कागदं बघून. या कागदांचं नाव आहे NM ओरा कमिटीचा रिपोर्ट. हा रिपोर्ट मी तुम्हाला दाखवतोय तो खूप वर्षापूर्वी लॉंग एगो जेव्हा ओरा कमिटीचा रिपोर्ट लीक झाला होता तेव्हा आउटलुक नावाच्या एका नियतकालिकानं हा रिपोर्ट आपल्या ह्याच्यामध्ये प्रकाशित केलेला होता. म्हणजे हा रिपोर्ट माझा सोर्सचा आहे, मी शोधून काढलाय असं अजिबात नाही. आउटलुकने हा रिपोर्ट शोधून काढलेला होता आणि आउटलुकच्या अहवालामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलं होतं की शरद पवार यांचे दाऊद इब्राहिम आणि अंडरवर्ल्डशी संबंध आहेत. मी तुम्हाला ते उतारेही आता नीट दाखवतो आहे आणि सांगतोय आमच्या सहकार्यांना की हे वाचता येतील अशा स्वरूपामध्ये बराच वेळ ठेवून दाखवा. बॅकग्राऊंडला माझा आवाज येत राहील, तुम्ही बघा. त्यात स्पष्टपणे लिहिलेलं आहे की शरद पवार यांचे संबंध अंडरवर्ल्डशी आहेत, दाऊद इब्राहिमशी आहेत. एवढंच नव्हे तर आणखी एका ठिकाणी एक उल्लेख आढळेल की शरद पवारांचा यांच्याशी आर्थिक व्यवहार देखील झालेला आहे. आता हा ओरा कमिटीच्या लीक झालेल्या अहवालातील फक्त 11 पाना आहेत. अन्य अहवाल तर अजून संसदेच्या पटलावर ठेवण्यात आलेलाच नाही आहे. NM ओरा हे कुणी राजकीय नेते होते, पॉलिटिकल पक्षाचे अध्यक्ष होते, त्यांची समिती होती असं अजिबात नाही आहे. मला तुम्हाला हीच गोष्ट सांगायची आहे की NM ओरा हे सचिव होते, गृह विभागाचे सचिव होते आणि त्यासोबत त्या अहवालाच्या प्रती तुम्हाला स्पष्टपणे दिसेल. मी तीही तुम्हाला दाखवतोय. बघा, अगदी पहिल्या पानावरती हा उल्लेख सापडेल. या समितीत कोण कोण होतं. एक, होम सेक्रेटरी चेअरमन ज्यांचं नाव ओरा हे होतं. 2 सेक्रेटरी R म्हणजे रेव्हेन्यू जे मेंबर होते. DIBचे एक सदस्य मेंबर होते.
डायरेक्टर सीबीआयच्या संचालकापैकी एक जण मेंबर होता आणि JSPP MHA महाराष्ट्र मेंबर सेक्रेटरी होते. जॉईंट सेक्रेटरी असतील कदाचित ते PP म्हणजे. आणि या कमिटीला अधिकार दिलेले होते की वेगवेगळ्या विभागाच्या लोकांच्याकडून माहिती गोळा करून अंडरवर्ल्डशी संबंध कोणाचे आहेत का हे सांगायचं आहे. 15 जुलै 93ला ही पहिली बैठक या समितीची झालेली होती. आता मला सांगा, या सगळ्या लोकांनी मिळून दिलेल्या अहवालात शरद पवारांच्यावरती अगदी नावासह ठपका ठेवलेला आहे. फक्त शरद पवार नव्हे, गुजरातमधले दिवंगत नेते अहमद पटेल यांच्यावर देखील अशा स्वरूपाचा ठपका ठेवलेला आहे. आता तुम्हाला काही गोष्टी ज्या तुम्ही याआधी देखील बघितलेल्या आहेत की शरद पवारांच्यावरती थेट ठपका आहे, थेट नाव घेतलेलं आहे, या सगळ्या लोकांच्या अहवालामध्ये तुम्हाला शरद पवारांचं नाव अग्रभागी आणि 2 वेळेला 3 वेळेला दिसेल. जर काँग्रेस सरकारच्या काळात स्थापन झालेली ओरा कमिटी त्यावेळेस काँग्रेसचे नेते असलेल्या शरद पवारांच्यावरती दाऊदशी संबंध असल्याचा ठपका रेकॉर्डवरती ठेवते आहे, तर नारायण राणे, नितेश राणे आणि निलेश राणे यांनी आत्ता केलेल्या आरोपाबाबत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया म्हणजे अजबच आहे की हो. बरं, ओरा कमिटीचा अहवाल जरासा बाजूला आपण ठेवूया, जरासा. म्हणजे बघा, मी तुम्हाला जरा सूत्रबद्ध पद्धतीनं सांगतो. म्हणजे मी शरद पवारांच्या विरोधात बोलतो, सुशील कुलकर्णी, बाकी उदाहरण कशाला द्यायची, मी माझं उदाहरण देतो. मी शरद पवारांच्या विरोधामध्ये अनेक वेळा बोललेलो आहे, फक्त शरद पवारांच्या विरोधात नाही. शरद पवारांच्या विरोधात अनेक वेळा बोललेलो आहे, तसा मी अनेकांच्या विरोधात बोललेलो आहे. विरोधात नव्हे, वस्तुस्थितीची माहिती दिली आहे. ज्यांना अडचणीत आणणारी माहिती वाटते त्यांना विरोधातली वाटते. आता तुम्ही सगळे मी विरोधात बोललो म्हणून माझ्यावरती आरोप काय ठेवता की मी भाजपचा समर्थक आहे. कन्क्लुजन काढता ना की मी भाजपचा समर्थक आहे, मी भक्त आहे, मी अंधभक्त आहे, मी पेड यूट्यूबर आहे, वगैरे वगैरे वगैरे. हे असले सगळे आरोप तुमचे होत राहतात. म्हणजे भाऊंनाही लोक तसंच बोलतात, अनयलाही लोक तसंच बोलतात. इट्स ओके, चला ठीक आहे, हा भाग टीकेचा असतो, तो मान्य केला पाहिजे, आम्ही ते स्वीकारतो. आता मी तुम्हाला असाच संबंध लावून काही विषय सांगणार आहे. मी याला तुम्ही कदाचित बादरायण संबंध सुद्धा म्हणू शकता, कारण तो तुमचा अधिकार आहे. नवाब मलिकांना ईडीनं अटक केली आहे. नवाब मलिकांना ईडीनं अटक का केली आहे? एका जमिनीच्या व्यवहारामध्ये अटक केली आहे. दुसरी निघाली आहे, तिसरी निघणार आहे. आता हे 3 व्यवहार उघड झालेत. या 3ही व्यवहारात अंडरवर्ल्डशी संबंधित असलेल्या लोकांना, आता फक्त संबंधित विषय येत नाही आहे, अंडरवर्ल्डशी संबंध आहेत, त्यांच्यावरती आरोप आहेत, त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय. गुन्हा देखील बॉम्बस्फोटाचा आहे, ज्यात अनेक लोक मेलेत. या बॉम्बस्फोटाच्या गुन्ह्यात आरोप दाखल झाला, केस चालली, शिक्षा झाली, जन्मठेपेची शिक्षा झाली. अशा लोकांना आर्थिक लाभ पोहोचेल अशा स्वरूपाचा व्यवहार नवाब मलिक करतात, त्यांना अटक होते. आता ज्या मलिकांना अटक होते त्या मलिकांना मंत्रिपदावरून दूर करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेसनं करायला पाहिजे, पण ते केलेलं नाहीये. तरीही मलिकांना कायम ठेवलेलं आहे. आता मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोट्यातून ते मंत्री झालेले आहेत. मलिकांना मंत्री करण्यामध्ये शरद पवारांचा हात, वाटा, सहभाग सिंहाचा, हत्तीचा सगळ्यांचा आहे. जर मलिकांना मंत्रीपद देण्यामध्ये शरद पवारांचा वाटा असेल, मलिक दाऊदच्या लोकांना सहकार्य करत असतील, टेरर फंडिंग करत असतील, हसीना पारकर सोबत त्यांचे व्यवहार असतील, कासकर सोबत व्यवहार असतील, दाऊदला पैसे मिळणार असतील आणि तरीही शरद पवार कायम ठेवणार असतील, तर याचा अर्थ शरद पवारांचे दाऊदशी संबंध असा होत नाही का? म्हणजे मी शरद पवारांवर टीका करतो, त्याचा फायदा भाजपला होतो, म्हणून मी भाजपचा गुलाम आहे, असा जसा आरोप तुम्हाला करता येऊ शकतो तसा आरोप राणेंना पवारांच्यावरती का करता येणार नाही? मलिकांचे संबंध दाऊदशी आहेत.
दाऊदचे संबंध पवारांशी आहेत, म्हणून ऑटोमॅटिकली दाऊदचे संबंध पवारांशी जोडले जातात असा दावा करणाऱ्या राणे परिवारावरती गुन्हा दाखल का होतोय? बरं, राणे एकटे नाही आहेत. ओरा कमिटी जी केंद्र सरकारनं स्थापन केली होती काँग्रेसचं सरकार असताना, ती हेच म्हणते. राणेंच्या आधी अनेक राजकीय नेत्यांनी शरद पवारांच्यावरती आरोप केलेत. असे आरोप झाल्याचं शरद पवार स्वतः आत्ता पत्रकारांशी बोलताना सांगतायत. एवढंच नव्हे तर हिंदू मुस्लिम हा मुद्दा देखील शरद पवार काढतायत, ज्यावरती आपण सविस्तरपणे बोललेलो आहोत. मुसलमान असला की दाऊदशी संबंध जोडले जातात असंही पवार म्हणाले होते. पवार गरजेनुसार मुसलमान विषय काढू शकतात, पवार गरजेनुसार मराठा हा विषय काढू शकतात, जो की यात संबंध येत नाही. आणि तुमचे संबंध आहेत म्हटलं की राणेवरती गुन्हा दाखल होतो. हा सगळा प्रकार म्हणजे याला काय म्हणायचं? उलटा चोर कोतवाल को डाटे ही म्हण इथं उपयोगाला पडेल का? अजून कोणती वेगळी म्हण वापरायची? इथे कोणती म्हण वापरता येऊ शकते हे मी सांगण्यापेक्षा कमेंट बॉक्समध्ये तुम्हीच सांगितलं तर अधिक बरं होईल. नमस्कार.